नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं आपल्याला आत्ता माहिती पडलं आहे की आजच MPSCने मागच्या महिन्यात मागच्या 2 महिन्यामध्ये जे डिक्लेअर केलं होतं की UPSC मुख्य परीक्षा जी आहे त्याचं पॅटर्न बदलणार आहे, ऑप्शनलचं इंट्रोडक्शन होणार आहे आणि आज ठरल्याप्रमाणे UPSCने त्यांचा सिलेबस MPSCच्याच धर्तीवर MPSCनेही तो सिलेबस काय केला आहे, डिक्लेअर केला आहे. तर यामधले काय काय बदल आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. बरोबर आहे, बदल झाला आहे की नाही झाला आहे तेही समजून घेऊ आणि नवीन पॅटर्न काय असेल त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करताना पूर्वपरीक्षेची सर्वांना कल्पना आहे आणि पूर्वपरीक्षेमध्ये काय असणार आहे हे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. आताही मी तुम्हाला पुन्हा सांगतो की पूर्वपरीक्षेत काय असणार आहे ते. करेक्ट आहे. तर यामध्ये एक सिंपल गोष्ट आपल्याला इथे जाणून येते, ती म्हणजे काय की पूर्वपरीक्षा जशी UPSCची आहे ती 200 आणि 200 अशीच ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये CSAT हा काय आहे, क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, गेल्या काही वर्षातला ट्रेंड जर आपण UPSCचा ॲनालाइज केला, कारण आता MPSCसाठी मार्गदर्शक काय असणार आहे, UPSC परीक्षा असणार आहे आणि हा ट्रेंड आपण जर ॲनालाइज केला तर आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येते, ती म्हणजे काय की CSATचं जे महत्त्व आहे ते क्वालिफाईंग असताना सुद्धा वाढवण्यात आलेलं आहे. बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना GS मध्ये 120 130 मार्क आहेत पण CSAT मध्ये 66 मार्क ते पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे CSATची व्यवस्थित तयारी करणं आता काय असणार आहे, तुम्हाला क्रमप्राप्त असणार आहे. त्यानंतर दुसरा विषय जो बदललेला सिलेबस आहे आणि ऑप्शनल विषय आहे, याच्यावर आपण आज थोडंसं बघणार आहोत. तर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे तुमचं, एक्झाम पॅटर्न असणार आहे तुमचं मराठी आणि इंग्लिश क्वालिफाईंग पेपर आहेत. बरोबर आहे, हे 300 मार्काचे पेपर असतील आणि याला साधारणपणे आपण जर म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं आहे की 3 तास वेळ असेल लिहायला. बरोबर आहे, आणि 300 पैकी 25% मार्क पाडणं तुम्हाला काय आहे, गरजेचं आहे. 25% म्हणजे किती, साधारण 75 मार्क पाडणं तुम्हाला आवश्यक आहे. पण तुम्ही 75 डोक्यात न ठेवता काहीतरी 90 वगैरे डोक्यात ठेवा, कारण काठावर पास होण्यात काही अर्थ नसतो. ओके, मग आता हे जे पेपर असणार आहे इंग्लिश आणि मराठी, हे दोघं पण पेपर हे कसे असणार आहेत तुमचे, जसं तुमचा 10वीचा पेपर असतो, 10वीचा इंग्लिश मराठीचा पेपर आपण सर्वांनी दिलेला आहे, त्याच पद्धतीचा हा पेपर असणार आहे. यामध्ये म्हणजे पत्रलेखन, निबंधलेखन, 1/3 करणे, प्रिसाईज रायटिंग करणे, हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आणि याच्यासाठी तुम्हाला विशेष प्रॅक्टिसची गरज लागणार नाही. करेक्ट आहे. जो महत्त्वाचा पार्ट आहे जिथे बदल आपल्याला जाणून येतो तो म्हणजे काय, ते म्हणजे जे मेन्सचे पेपर आहेत. इथे दिलेले आहे त्यांनी की हे पेपर कशासाठी धरले जातील, पेपर्स टू बी काउंटेड फॉर मेरिट, ज्याच्या आधारावर तुमचं काय लागणार आहे, मेरिट ठरणार आहे, तुमची रँक ठरणार आहे. ते म्हणजे काय, हे तुमचे पेपर. यामध्ये त्यांनी बघितलं तर पेपर 3, 4, 5, 6, 7 हा एक बदल आपल्याला इथे दिसतो. UPSCने GS 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी इंग्लिश असे नावं दिलेले आहेत. इथे MPSCने काय दिलं आहे, पेपर 3 म्हणजे कंटिन्यू नावं दिले. मराठी इंग्लिश पेपर 1, 2 असेल, पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6. ओके, म्हणजे GS 1, 2, 3, 4. ओके, हे 4 GSचे पेपर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि यामध्ये जर आपण बघितलं, आणि हा 5वा तुमचा ACचा पेपर, हे सर्व हे जे 5 पेपर आहे हे 250 मार्काला असतील. ते मराठी आणि इंग्लिश दोघं भाषेमध्ये त्याचं प्रश्न असणार आहेत आणि वेळ असणार आहे तुम्हाला 3 तास आणि हे मॅन्डेटरी पेपर आहेत. बघा मित्रांनो, 3 तास वेळ, डिस्क्रिप्टिव्ह पेपर, हे पूर्णपणे UPSCचं पॅटर्न फॉलो केलं जात आहे आणि त्यामुळे आपल्यालाही आता त्या लेवलला स्वतःला तयार करणं आवश्यक असणार आहे. कारण जर आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही, कारण आपला मागच्या वर्षातला जर काही पॅटर्न बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सर्व शिक्षक होते, कोणी म्हणजे लेक्चर घेत होतं, क्वालिफिकेशन बघितलं जात नव्हतं किंवा काय. पण आता याच्यामध्ये काय असणार आहे, मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल. तर जे प्रॉपर ट्युटर आहेत, जे प्रॉपर मेंटर आहेत, त्यांच्याशी संपर्क करणं हे तुमच्यासाठी काय असणार आहे, आता क्रमप्राप्त असणार आहे. करेक्ट आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी लक्षात येईल ऑप्शनलचे 2 पेपर दिलेले आहे. सब्जेक्ट, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर नंबर 1 अँड सब्जेक्ट पेपर नंबर 2 हे 500 मार्काला असणार आहे. ओके, इथे त्यांनी सांगितलंय, काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना बघा. सूचना काय आहे, कॅन्डिडेट्स विल हॅव द ऑप्शन टू आन्सर पेपर इन मराठी ऑर इंग्लिश फॉर पेपर 3 to 7. GS साठी इंग्लिश किंवा मराठी कुठलाही तुम्ही पेपर घेऊ शकता. फॉर द ऑप्शनल पेपर्स द सब्जेक्ट्स फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड एज मराठी अँड इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन आयदर मराठी और इंग्लिश. द सब्जेक्ट्स फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड एज इंग्लिश कॅन बी आन्सर्ड ओनली इन इंग्लिश लँग्वेज. म्हणजे याच्यामध्ये काय आहे
की ज्या आता तुम्हाला खाली ऑप्शनलचा सिलेबस दिला आहे तोही मी तुम्हाला दाखवतो. ज्या ऑप्शनलच्या पेपरमध्ये समोर त्यांनी लिहिलं आहे की इंग्लिश मराठी, तर त्या दोघं पेपरचं उत्तर तुम्ही एक तर इंग्लिशमध्ये देऊ शकतात किंवा मराठीत देऊ शकतात. पण ज्या पेपरच्या पुढे फक्त त्यांनी लिहिलं आहे आन्सर इन इंग्लिश ओनली, तर त्या पेपरचं उत्तर, त्या ऑप्शनलचं उत्तर तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावं लागेल फक्त. बरोबर आहे. जसं काही आता समजा इंग्लिश लिटरेचर हा विषय असते पण तो ऑप्शनल म्हणून नाही आहे. करेक्ट आहे. मग त्याचं आन्सर तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यावं लागेल. आता इथे कुठले पेपर असे आहेत त्याचं इंग्लिशमध्ये दिले ते आपण बघूया, म्हणजे तुम्हालाही याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन येऊन जाईल. यात जर आपण बघितलं तर आपल्याला दिसतंय या ठिकाणी Candidates should note that they have to choose medium of answering the papers at the time of submitting the online application for mains exam. म्हणजे आता अगोदर जसं तुम्ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचा MPSCचा फॉर्म भरत होते त्याच पद्धतीने जसं UPSCला आपण डॅफ फॉर्म भरतो. डॅफ म्हणजे काय मित्रांनो? डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म. असाच डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिलिम्स पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पण काय करावं लागणार आहे? आता भरावा लागणार आहे. बरोबर आहे. नॉन कम्प्लायन्स ऑफ द अबोव विल रिझल्ट इन द their answers books not being evaluated in being the unauthorized medium. जर तुम्ही फॉर्म भरताना तुमची ऑथोराइज लँग्वेज सांगितली नाही की तुम्ही कुठल्या भाषेत पेपर लिहिणार आहात, तर काय होणार? तर तुमचे जे कॉपीज आहेत, तुमचे जे फोटो कॉपीज आहेत त्या चेक केल्या जाणार नाहीत असं MPSC सांगते. त्यानंतर द क्वेश्चन पेपर्स विल बी सेट इन मराठी अँड इंग्लिश एक्सेप्ट लँग्वेज पेपर्स, मराठी लिटरेचर अँड सब्जेक्ट फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश. जसं आता मराठी लिटरेचरचा पेपर असेल तर तो इंग्लिशमध्ये लिहिण्यात काही अर्थ नाही, तो मराठीतच तुम्हाला लिहावा लागेल. करेक्ट आहे. त्यानंतर काही इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला ते इंग्लिशमध्ये लिहिणं काय आहे मित्रांनो गरजेचं आहे. पुढे बघूया आपण. ऑप्शनल पेपरचे सिलेबस दिलेले आहेत. ओके. क्वालिफाईंग पेपरचा सिलेबस काय आहे? मराठीसाठी काय काय दिलं आहे त्यांनी बघा, लक्षात घ्या. ओके. काय दिलं आहे? एक कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफ गिवन पॅसेजेस, प्रिसाइज रायटिंग, युसेज अँड व्होकॅब्युलरी, शॉर्ट एसेज अँड ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी, जे मी तुम्हाला आधी बोललो. आणि ते सेम गोष्ट तुम्हाला कुठे बघायला मिळणार? इंग्लिशच्या पेपरमध्ये बघा. कॉम्प्रेन्शन ऑफ गिवन पॅसेजेस, प्रिसाइज रायटिंग, युसेज अँड व्होकॅब्युलरी, शॉर्ट एसेस. ओके. हे झालं तुमचं इंग्लिश अँड मराठीसाठीचं. राईट. त्यानंतर पुढे जर तुम्ही एसेच्या पेपरमध्ये आलात, एसेचा पेपर हा म्हणजे जनरल बेस्ड असतो, पण एसेसाठी सुद्धा एक विशेष प्रिपरेशनची गरज असते. कारण एसेचं स्वरूप गेल्या वर्षातलं आपण UPSCचं बघितलं तर त्याच्यामध्ये ड्रास्टिकल चेंज आपल्याला बघायला मिळत आहेत. फिलॉसॉफिकल एसेस येत आहेत, पर्यावरणीय निबंध येत आहेत तुम्हाला, नंतर तांत्रिक दृष्टीचे महत्त्वाचे निबंध येत आहेत. बरोबर आहे. सायकोलॉजिकल येत आहेत, सोशोलॉजिकल एसेस तुम्हाला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. बरोबर आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं आता पेपर 1चा सिलेबस, आपण डिटेलमध्ये एक पेपरचा सिलेबस बघणार आहोत. ओके. आपण फक्त अगोदर ऑप्शनलचा सिलेबस काय आहे तो बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. करेक्ट आहे. चलो, हे पेपर 1, 2, 3, 4 याचे डिटेल मी सिलेबस डिकोडिंग घेणार आहे. याचे शॉर्ट पॉईंट्स तुम्हाला दिले जाणार आहेत की या सिलेबसमध्ये एक्झॅक्टली अभ्यास कसा करावा. इथिक्स पेपरसाठी स्नेहल मॅडम विशेष सेशन घेणार आहेत तुमचे. जॉग्रफीच्या पेपरसाठी जे आहेत अबू सर तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या संदर्भात. इतिहासासाठी इपर सर आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील, त्याच्यामध्ये काही हरकत नाही. बघा, टोटल 26 ऑप्शनल पेपर दिलेले आहेत. त्यामध्ये सोशोलॉजी हा आपला 24 नंबरला आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आपला 23 नंबरला आहे, जॉग्रफी ऑप्शनल, मॅनेजमेंट ऑप्शनल, हिस्ट्री, लॉ, जॉग्रफी असे अनेक ऑप्शनल त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बरोबर आहे. तर याचा सिलेबस जर आपण बघायला गेलो, जसा आपला मुद्दा होता त्यामध्ये पाहिलं तर आपल्याला इथे दिसतंय ॲग्रिकल्चर दिलेलं आहे, मीडियम फक्त इंग्लिश आहे बघा. म्हणजे ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर तुमचा असेल तर तो तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच लिहिता येणार आहे. करेक्ट आहे. काय होणार आहे? ॲग्रिकल्चर ऑप्शनल तुमचा इंग्लिशमध्येच लिहिला जाणार आहे. मग त्यामुळे आपण इंग्लिशमध्ये जे लिहिले जाणारे ऑप्शनल आहेत त्याची लिस्ट बघू एक. बरोबर आहे. एक लिस्ट चालू आपण. एक आहे ॲग्रिकल्चर. बरोबर आहे. दुसरा ऑप्शनल कोणता आहे तुमचा जो फक्त इंग्लिशमध्ये लिहिला जाणार आहे? ओके. ॲनिमल हजबेंड्री अँड वेटरनरी सायन्स हा पण इंग्लिशमधलाच आहे 2. करेक्ट आहे. त्यानंतर ओके. त्यानंतर तिसरा ऑप्शनल कुठला आहे तुमचा जो इंग्लिशमध्ये लिहिला जाणार आहे? ओके. आता इथे बघा, इथे अँथ्रोपोलॉजी दिला आहे पण त्याचं मीडियम मराठी आणि इंग्लिश दिलेलं आहे. म्हणजे काय की अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल घेऊन तुम्ही मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये त्याचे पेपर लिहू शकतात. तसंच खाली जर गेलो आपण तर आपल्याला लक्षात येईल इथे
बघा बॉटनी मीडियम इंग्लिश आहे, करेक्ट आहे. त्यानंतर झूलॉजी जे असणार आहे त्याचं मीडियम इंग्लिश, केमिस्ट्री असणार आहे त्याचं मीडियम इंग्लिश, फिजिक्स असणार आहे त्याचं मीडियम इंग्लिश. म्हणजे 26 पैकी साधारण एक 10 ते 12 ऑप्शनल असे असतील की जे तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये देता येणार आहे, आणि उरलेले जे 10-12 ऑप्शनल आहेत ते तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोघं याच्यामध्ये देता येणार आहेत. जसं आता आपण जर बघितलं जॉग्रफी, ओके, कॉमर्स अँड अकाउंटिंग आहे हा, बरोबर आहे. हा पण तुम्हाला इंग्लिश मराठी दोघं याच्यात देता येणार आहे. त्यानंतरचं बघितलं आपण हा पेपर 2चा सिलेबस आहे त्याचा. बघा सगळ्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ही PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून तुमच्याकडे रेफरन्ससाठी ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, करेक्ट आहे. जॉग्रफीचं बघितलं तर मराठी आणि इंग्लिश दोघं भाषेमध्ये जॉग्रफीचा सिलेबस दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे भूगोलाचे प्रश्न तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोघं भाषेमध्ये काय करू शकतात, लिहू शकतात. त्यानंतर आपला इथे घेतलं जाणारं ऑप्शनल ते म्हणजे सोशोलॉजी वगैरे, सोशोलॉजी पण तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोघं पण भाषेमध्ये काय करू शकतात, देऊ शकतात, करेक्ट आहे. तर आता माझं सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, ज्यांना याच्यामध्ये काही अडचण असेल त्या विद्यार्थ्यांनी माझा खाली नंबर दिलेला आहे, त्यांनी सरळ मला कॉन्टॅक्ट करा डायरेक्टली. कुठल्याही बाबतीत काही प्रॉब्लेम असेल तर तरीसुद्धा मी इथे नंबर एकदा लिहून देतो तुम्हाला, म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही. माझा नंबर आहे, माझा पर्सनल नंबर आहे मित्रांनो, करेक्ट आहे. तुम्ही याच्यावर मला मेसेज करू शकतात, तुम्ही याच्यावर मला डायरेक्टली कॉल करू शकतात, जेणेकरून या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, बॅचेस कधी चालू होणार आहेत, ऑप्शनलच्या बॅच कशा असणार आहेत, बरोबर आहे, या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो चला नवीन पद्धतीने अभ्यास करूया आणि आपल्याला आपले जे सक्सेस मिळवायचं आहे ते लवकरात लवकर मिळवूया. धन्यवाद मित्रांनो.